धाराशिव लोकसभा मतदारसंघात मविया आणि महायुतीमध्ये जोरदार लढत झाली। शेतमालाचे दर आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये गाजला। मात्र कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक फिरली असं राजकीय विश्लेषकांना वाटतं ते बघूयात। शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील यांच्यात थेट लढत आहे धाराशिवमध्ये। दीर आणि भाऊजय यांच्या लढतीत कोण सरस ठरणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। त्यातच लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिव जिल्ह्यात जोरदार मतदान झालं। धाराशिव जिल्ह्यात 2024 मध्ये 63.88% इतकं मतदान झालंय, तर 2019 ला 63.87% इतकं मतदान झालं होतं। जिल्ह्यामध्ये महायुतीच्या आमदारांची संख्या जास्त, त्यामुळे अर्चना पाटील यांचं पारडं जड असं कागदावर तरी दिसतंय। महायुतीकडून तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत, शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड उमेदवारीसाठी इच्छुक होते। मात्र ऐन वेळेला ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली। पण असं असलं तरी तानाजी सावंत यांनी मनापासून महायुतीचा प्रचार केला। पाटील कुटुंबियांच्याकडून ओमराजे निंबाळकर यांच्यावर आक्रमक टीका झाली नाही, पण पालकमंत्री सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर मात्र जोरदार वैयक्तिक हल्ले चढवले। निवडणूक जाहीर झाल्यानंतर धाराशिवसारख्या मतदारसंघात दोन्ही उमेदवार हे प्रतिस्पर्धी उमेदवार हे मराठा समाजाचे असल्यामुळे त्याचा फारसा परिणाम सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला जाणवला नाही। कारण ज्या पद्धतीचं वातावरण तयार केलं गेलं होतं की सरकारविरुद्ध प्रचंड रोष निर्माण होईल आणि मराठा समाजाचं एका बाजूने मतदान राहील, तर काही ना काही विरोधात मतदान गेलेलं आहे, नाहीशा नाही, परंतु त्याचा फारसा परिणाम जाणवला असं वाटत नाही। धाराशिवचा स्थानिक मुद्दा आहे तो कृष्णा मराठवाडा योजनेचा आहे। त्याच्यावर ही निवडणूक वास्तविक होणं अपेक्षित होतं, पण तशी ती झालेली नाही। जास्तीत जास्त प्रत्येक वेळेला म्हणजे जो 1 ते 1.5 महिना प्रचार सुरू होता तो सगळ्या स्थानिक मुद्द्यांवरच अडकला होता आणि त्यात ह्या दोन उमेदवारांमध्ये जे काही पारंपरिक वाद आहे त्याच वादाभोवती ही निवडणूक फिरत राहिली असं दिसतं। तेरणा ट्रस्ट, तेरणा कारखाना आणि पश्चिम महाराष्ट्राकडून येणारं 25 TMC पाणी हे मुद्दे निवडणुकीत पुन्हा एकदा गाजले। याशिवाय सोयाबीनचा भाव, मराठा आरक्षण हे प्रश्न सुद्धा प्रभावी ठरले। जिल्ह्यात मराठा आणि मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे। हा आकडा 35% घरात आहे। मतदानाचा टक्का ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे होता त्या प्रमाणात वाढलेला दिसला नाही आणि मतदारांची जी भावना होती मोदीजींची सभा झाल्यानंतर ते त्यात याचं प्रतिबिंब फार प्रमाणात उमटलं आहे असं मला दिसलेलं नाही। त्यामुळे मला असं वाटतं की ही निवडणूक स्थानिक प्रश्नावर जास्त झाली आणि राष्ट्रीय प्रश्नांचा अभाव या मतदारसंघातल्या मतदारांमध्ये जाणवला। तिकीट वाटपाचा जे कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये थोडी दिरंगाई झाली, त्याच्यामुळं महाविकास आघाडी हे जनतेपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ऑटोमॅटिकली ठरू शकली। त्यांना एक 20-25 दिवसाचा कालावधी अधिकचा मिळाला, त्याच्यामध्ये त्यांनी निवडून आलो आहे या पद्धतीचा प्रचार सुरू केल्यामुळं कुठंतरी त्यांच्या मागं जनमत उभं राहिलं आणि महायुतीमधले जे काही उमेदवार होते ती जवळपास संपर्कात राहिले नाही। ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना कोणकोणत्या मतदारसंघातून आघाडी मिळू शकते यावर नजर टाकली तर आपल्याला अंदाज बांधता येतो। धाराशिव मतदारसंघात ठाकरे गटाचे कैलास पाटील आमदार आहेत, त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांना इथे आघाडी निश्चित मानली जाते। पण तुळजापुरात भाजपचे राणा जगजितसिंह पाटील आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना इथे आघाडी मिळणार असं दिसतंय। औसा मतदारसंघात भाजपचे अभिमन्यू पवार आमदार आहेत, त्यामुळे अर्चना पाटील यांना इथे आघाडी निश्चित मानली जाते। परांडा हा पालकमंत्री तानाजी सावंत यांचाच मतदारसंघ, त्यामुळे इथे अर्चना पाटील निश्चित आघाडी मिळवतील असं बोललं जातं। उमरग्यात शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले आमदार आहेत, त्यामुळे हा मतदारसंघ सुद्धा अर्चना पाटील यांना आघाडी देऊ शकतो। एकंदरीतच महायुती आणि महाविकास आघाडीनं त्यांना फायद्याच्या ठरू शकतील अशाच मुद्द्यांचा प्रचार केला। मात्र मराठा आरक्षण आणि शेतमालाचा भाव याच मुद्द्यांवर ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांचा जय पराजय अवलंबून असणार असं भाकीत राजकीय विश्लेषकांनी वर्तवलंय। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।